हे कुत्र्यांची लव्ह स्टोरी झाली. आता फटफटीला प्रेम झालं होतं ॲटोशी. फटफटीनं म्हणलं आणि ॲटोला अजून म्हणला पुन्हा मोटरसायकलनं म्हणलं. ॲटो म्हणला. या दोघांचं प्रेम प्रकरण पाहत होतं बस. आपली महाराष्ट्राची बस मागत होती आणि ती बस त्यांना बघून कशा प्रकारे हसत होती बघा. बस जेव्हा चालू होती ना तेव्हा ती हसते कशा प्रकारे बघा. ॲटोला अजून पळून गेला. त्याच्या मागे मोटरसायकल. आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होते. आता आणखी एक शेवटची लव्ह स्टोरी सांगतो तुम्हाला. विमानाला प्रेम झालं होतं हेलिकॉप्टरशी. हेलिकॉप्टर लाजून समोर पळत होती आणि त्याच्या मागे विमान पळत होतं. हेलिकॉप्टरला अजून कशा प्रकारे पळत होती बघा सगळ्यांनी लक्ष. आणि त्याच्या मागे विमान. हे दोघं जेव्हा वरून धावत होते तेव्हा खालून रेल्वे धावत होती आणि ती रेल्वे त्यांना बघून हसते कशा प्रकारे बघा रेल्वे. हे आवाजाच्या माध्यमातून तुमच्यासमोर कॉमेडी सादर केली. आता ह्या सर्वांची लव्ह स्टोरी झाली. आता माणसाची सांगतो. माझा एक मित्र होता महाद्या. त्याला शहरातल्या मुलीसोबत प्रेम झालं होतं. महाद्या माझा मित्र नुसता गावंढळ. त्याच्या जिंदगीत त्याला पोरगीला बोलून माहित नाही. महाद्याला फोन आला. हॅलो कोण बोलायला म्हणा. हॅलो हॅलो महादेव मी बोलते. महादेव तू बोलायचं मग मी कोण बोलायला. महादेव वेळ करू नको मी सीमा बोलते. सीमा तू बोलतेस बहीण. महादेव असं बोलू नकोस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. कसं तरी यांचं लग्न झालं आणि 15-20 दिवसामध्ये तुटून पण गेलं. माझ्या खूप आडगाव होता. दररोज बायकोला मारत होता म्हणून त्याला कोर्टात हजेरी लावण्यात आली. जज साहेबांना माझ्याकडे बघितलं म्हणलं का रे बायकोच्या पोटावर लाथ घातला का बायकोच्या पोटावर लाथ घातला. तेव्हा माझ्या नावाला साहेब ह्याच्यात माझी काहीच गलती नाही. मी कमरेवर घालल तर दरम्यान फिरली. जज साहेबांना म्हणलं का रे तुला लाज नाही वाटत का घडीला कोर्टात यायला. त्यांना म्हणलं साहेब मी तरी तर कधी येतो तुम्ही तरी तर दररोज येतो. ऑर्डर जो कोणी मध्ये बोलेल त्याला बाहेर हाकलण्यात येईल. माझ्यानं म्हणलं साहेब मी मध्ये बोललो मला बाहेर हाकलण्यात. यांचं प्रेम प्रकरण तुटलं तरी ती मुलगी माझ्यावर खूप प्रेम करत होती म्हणून तिने एक पत्र पाठवलं आणि माझ्या पत्र वाचत होतं कशा प्रकारे बघा. आज तुझी खूप आठवण येते. किती रे प्रेम करतोस तू माझ्यावर. माझ्याशी बोलताना वेडा व्हायचं. माझं कौतुक करताना कवीच होऊन जायचं. म्हणायचं तुझं हसणं म्हणजे हवीशी सोड चिंब पावसाची. हे पत्र महाद्यानं वाचलं. महाद्यानं एक पत्र लिहिलं गारवा कवितेच्या पद्धतीनं लिहिलं. आता ती मुलगी पत्र वाचत होती कशा प्रकारे सगळ्यांनी लक्ष द्या. महाद्याचं पत्र. मुसळधार पाऊस दाराच्या बाहेर तुला चिखल दिसेल. त्या चिखलात उडी मार बघ माझी आठवण येते. मग तसलाच शरीर घेऊन घरात जा. चूल पेटव त्या चुलीवर बस बघ माझी आठवण येते. मग तसं करत छतवर जा. छतवरून उडी मार. एक पाय तुटलेला दिसेल बघ माझी आठवण. असला आमचा महादेव होता. एकदा जोरदार टाळ्या होत्या.